we simultaneously discuss about the direct arc furnace and indirect arc furnace. Both diagrams are available here. So that means comparison of direct and indirect arc furnace will be directly covered by with this diagram. This is direct arc furnace. That means direct arc is directly passing through the charge and complete its path. Why it is named as direct arc furnace? Because when we are providing supply, what happen? Arc is completed its path through charge. Suppose this is a phase and this is a neutral. Current is flowing through these two charge and then complete its paths. Okay, that's why such type of furnace is known as direct arc furnace. It consists of single phase supply, then top movable cover, it open and charge is inserted in it, and again it is close up. Then this is a refractory lining, that means heat insulating material, it cannot pass heat anywhere surrounding. And these are the electrode which is movable by hydraulic mechanism, up and down by hydraulic mechanism. Okay, and this is outlet for charge. When melting is carried out or total melting is done, what happen? It is charge is outward by this channel. Okay, so that is charge outlet. So this is a vertical chamber furnace. Okay, top cover is moved and charge is placed in it. Charge is scrap material. Okay, that means piece of metals. It is placed inside it, and when supply is given, what happen? Arc is produced. You know that arc is produced when ionization of two electrodes are there and it is separated by some small distance. What happen? Electric stresses are produced in it and current flowing through this part, and it termed as a arc. Okay. So provision of taking melting charge through the outlet. Okay. Charge is taken out from the outlet, and this is a refractory lining. When supply is given, charge is struck into charge, arc is struck into charge and completed path through the charge. Hence it is called as direct arc furnace. Okay. बघा, हे डायरेक्ट आर्क फर्नस आहे. चार्ज हा डायरेक्ट आर्कमधून जातो म्हणून त्याला काय म्हणायचं आहे? डायरेक्ट आर्क फर्नस म्हणतो. आता पहिले म्हणजे चार्ज म्हणजे काय ते समजून घ्या. चार्ज असं मटेरियल, चार्ज म्हणजे अशी प्रोसेस आहे की दोन इलेक्ट्रोड जवळजवळ आले की मधातला जो गॅप आहे त्याच्यामध्ये आयोनायझेशन होतं, आयन फॉर्म होतो आणि हा पार्ट कंडक्टिंग म्हणून येतो, थिनग्या पडतात, त्याला आपण चार्ज आर्क म्हणतो. अशी आर्क जर आपण इथं वापरली आणि याच्यामधून जर आर्क पाथ कंप्लीट करत असेल तर त्याला डायरेक्ट आर्क फर्नस म्हणायचं. समजलं? तर हे व्हर्टिकल चेंबर आहे, याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड असतात किंवा तीन इलेक्ट्रोड असतात. सिंगल फेजसाठी दोन आणि थ्री फेजसाठी तीन इलेक्ट्रोड असतात. तर हे टॉप मूवेबल कवर आहे, हे ओपन केलं चार्ज टाकायला, परत ते झाकून टाकायचं, त्याच्यानंतर सप्लाय द्यायचा, करंट असा आपलं होईल आणि पाथ कंप्लीट कशामधून होईल? चार्जमधून होईल. म्हणून याला काय म्हणायचं आहे? डायरेक्ट आर्क फर्नस म्हणायचं. काय म्हणायचं आहे? डायरेक्ट आर्क फर्नस. आणि चार्ज मग एकदा का, चार्ज म्हणजे काय रे? मेटलचे तुकडे, स्क्रॅपचे बरं का, दुसरे नाही. डोंट टेक अदरवाईज, नाही तर असा हात केला त्याचा वेगळा अर्थ निघतो. तर ते तुकडे टाकायचे, तुकडे शिजवायला, आणि सप्लाय दिला की काय होणार आहे? आर्क याच्यामधून जाणार आहे आणि ते भाजून निघतील. करंट याच्यामधून फ्लो होणार, करंट याच्यामधून फ्लो होणार आहे. म्हणजे कंडक्टिंग पार्ट जे आहे, कंडक्टिंग पार्टमधूनच करंट फ्लो होईल. त्याला आपण काय म्हणतो? चार्ज असं म्हणतो. ओके, अशा पद्धतीने. आणि इथं पहा, सप्लाय दिल्याच्या नंतर काय होणार आहे? वेन सप्लाय इज गिवन, चार्ज इज पासिंग थ्रू दिस आणि इट कंप्लीट पाथ. ओके, ॲटोमॅटिक स्टिरिंग ॲक्शन टेक प्लेस. तर आता काय होतं, जे तुकडे टाकले तर ते युनिफॉर्म असतात का रे?
नाही, कमी जास्त होतील, काही मोठा काही छोटा, मधात गॅप राहील, त्याच्यामुळे युनिफॉर्म हिटिंग होईल का? नाही. परंतु आर्कमुळं, ह्या आर्कमुळं ते युनिफॉर्म हीट तयार होईल, ॲटोमॅटिक स्टिअरिंग ॲक्शन होईल आणि ती हिटिंग युनिफॉर्म होऊन जाईल. हा एक फायदा याचा. बघा कुठं कुठं वापरतात रे, 5 ते 10 टनची कॅपॅसिटी असलेल्या स्टील प्रोडक्शनमध्ये. स्टील प्रोडक्शन माहिती आहे तुम्हाला, जालना हे काय स्टील प्रोडक्शनचं हब आहे. ओके, स्टील सिटी म्हणून ओळखल्या जाते जालना. तर अशा ठिकाणी अशा टाईपचे फर्नस वापरतात आणि त्याला मेल्ट करून त्याला स्पेसिफिक शेप साईज देण्याचं काम आणि पोलाद तयार करण्याचं काम, स्टील तयार करण्याचं काम लोखंडापासून या फर्नसनी केलं जातं. त्याची टेम्परेचर, आर्कची टेम्परेचर किती असते? 3000 ते 3500. आणि चार्ज म्हणजे हे मेटल जे आहे त्याचं टेम्परेचर किती असतंय? 1500 ते 2000 डिग्री सेल्सिअस असते. तर हे आहे तुमचं डायरेक्ट आर्क फर्नस. समजलं का? पुन्हा एकदा सांगू, एक व्हर्टिकल चेंबर आहे, डायरेक्ट आर्क चार्जमधून कंप्लीट पाथ करतो म्हणून त्याला डायरेक्ट आर्क फर्नस म्हणायचं. ओके, आणि एकदा का मेल्ट झालं तर ते चार्ज तुम्ही काढून घेता. हे हीट बाहेर जाऊन म्हणून रिफ्रॅक्टरी लाईनिंग आहे. आणि हे इलेक्ट्रोड आहे, हे आपण कसे मूव्ह करतो? अप अँड डाऊन हायड्रॉलिक मेकॅनिझमनी मूव्ह अप. हायड्रॉलिक मेकॅनिझम माहिती आहे तुम्हाला? हायड्रॉलिक मेकॅनिझम माहिती आहे ना, हायड्रॉलिक प्रेशरनी अप आणि डाऊन करणं. तर बघा ॲडव्हान्टेजेस काय? हाय टेम्परेचर आहे, ॲटोमॅटिक स्टिअरिंग ॲक्शन म्हणजे युनिफॉर्म हिटिंग आहे, बेटर क्वालिटी ऑफ मेटल ऑफ हिटिंग, पॉवर फॅक्टर 0.8 आहे म्हणजे चांगला आहे. डिसॲडव्हान्टेज काय? कॉस्ट खूप आहे, बखळ कॉस्ट आहे. त्याच्यानंतर आर्क कंट्रोल नाही आहे, इझिली आर्क कंट्रोल करता येत नाही, कारण आर्क म्हणजे मोठा स्पार्क असतो, तो काही इझिली कंट्रोल होत नाही, स्टॅबिलिटीसाठी थोडा क्रिटिकल आहे. तर हे प्रॉब्लेम येईल, म्हणजे ड्रॉबॅक आहे. आता इनडायरेक्ट आर्क फर्नस बघू. इनडायरेक्ट आर्क फर्नस, हे डायरेक्ट आर्क फर्नस समजलं का रे? कोणाकोणा समजलं? ओके, टेस्टेड ना. आता इनडायरेक्ट आर्क फर्नसमध्ये काय आहे? हे आर्क फर्नस आहे, हे पण व्हर्टिकल आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रोड मात्र आडवे असतात, इलेक्ट्रोड आडवे असतात, असे जवळजवळ ठेवतात. याच्यातून काय होतं? हीट तयार होते आणि हीट रॅडिएशननी चार्जला भाजून काढते. हीट रॅडिएशननी चार्जला भाजून काढते, बस एवढाच फरक आहे याच्यात. बघा, इट इज अ सिलेंड्रिकल चेंबर फॉर हिटिंग चार्ज. द इलेक्ट्रोड आर मेड टच अँड लोकेटेड हॉरिझॉन्टली. वेन सप्लाय इज इंटर, व्हॉट हॅपन? हीट इज आर्क इज प्रोड्यूस इन इट. असे जवळजवळ आणायचे आणि सप्लाय द्यायचा, मागं मागं न्यायचे. मग काय होणार? मागं नेण्यावर चार्ज आर्क तयार होईल आणि या आर्कनी रॅडिएशननी मटेरियल भाजून निघल. ओके, त्याला शेक लागल, कशाला? चार्जला, आणि चार्ज मटेरियल भाजून निघल. द एंटायर असेंब्ली इज सपोर्टेड ऑन रॉकिंग व्हील. तर ह्या रॉकिंग व्हीलला हे कनेक्ट केलेलं आहे आणि ते मूव्ह केलं की सगळ्या प्रमाणात समप्रमाणात ते भाजून निघल. इथं स्टिअरिंग ॲक्शन ॲटोमॅटिक होत होती, इथं होती का? नाही, याला मूव्ह करावं लागेल. ओके, तर ही मूव्ह केल्याच्या नंतर हे सगळं युनिफॉर्म हिटिंगचं काम होईल. असं त्याला हलवावं लागेल, तेव्हा ती हीट युनिफॉर्म जाईल. कन्स्ट्रक्शन लिमिटेड आहे, 2च इलेक्ट्रोड घेता येतात. 3-3, 4-4 इलेक्ट्रोड घेता येईल का? नाही, म्हणून 3 फेजला शक्य आहे काय? नाही. हे मात्र 3 फेजला शक्य आहे. 3 फेजसाठी आपण 3 इलेक्ट्रोड घेतो. याच्यामध्ये शक्य आहे का? नाही. बघा वर्किंग बघा. अ चार्ज इज इन्सर्टेड इन द फर्नस बाय ओपनिंग डोअर. डोअर ओपन करायचं आहे, चार्ज टाकायचा आहे, त्याच्यानंतर डोअर क्लोज करून घ्यायचा आणि सप्लाय द्यायचा. आता इलेक्ट्रोड आर स्लोली सेपरेटेड. कंबाईन इलेक्ट्रोड हळूहळू सेपरेट केले की काय होईल? आर्क तयार होईल. आर्क तयार झाली की ते रॅडिएशननी मटेरियल भाजून निघल. रॉकिंग व्हीलनी स्टिअरिंग ॲक्शन झाली की सगळीकडं ते मटेरियल व्यवस्थित भाजल, मेल्ट होईल आणि मेल्ट झालेलं मटेरियल परत डोअर ओपन करून काय करायचं आहे? आउटसाईड काढून घ्यायचं. आता बघा हे कुठं वापरतात रे? 1.5 टन कॅपॅसिटीपर्यंत वापरतात. किती? 1.5 टन कॅपॅसिटीसाठी वापरतात. त्याच्यानंतर याची टेम्परेचर रेंज किती रे? 1500 ते 2000 डिग्री सेल्सिअस. ॲडव्हान्टेजेस काय आहे? लेस मेल्टिंग, लॉसेस कमी होतात, साईज कमी आहे म्हणून लॉसेस कमी होतात. लेस कॉस्ट आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी आहे. क्वालिटी ऑफ कॉस्टिंग इज गुड कॉस्टिंग आहे, चांगल्या पद्धतीने हिटिंग होती. लाईफ ऑफ रिफ्रॅक्टरी लाईनिंग मोर आहे. ही जी हीट इन्सुलेटिंग लाईनिंग आहे ही, तर ही काय जास्त आहे का? छोटंही नाही. ओके, हे छोटं आहे. त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेज काय? ॲटोमॅटिक स्टिअरिंग ॲक्शन इज नॉट प्रेझेंट, मूव्ह करावं लागतं आहे.
त्याच्यानंतर कॅपॅसिटी स्मॉल आहे आणि टेम्परेचरसुद्धा कमी आहे. तर हे काय आहे? इनडायरेक्ट आर्क फर्नस. हे काय आहे? डायरेक्ट आर्क फर्नस. सोप्पं सांगतो एका मिनिटात. डायरेक्ट आर्कमध्ये चार्जमधून करंट फ्लो होतो. इनडायरेक्ट आर्कमध्ये चार्जमधून करंट फ्लो होत नाही. याची कॅपॅसिटी जास्त आहे, याची कॅपॅसिटी कमी आहे. याच्यामध्ये ॲटोमॅटिक स्ट्रिंग ॲक्शन होते, याच्यामध्ये ॲटोमॅटिक स्ट्रिंग ॲक्शन होत नाही. ओके. याच्यामध्ये व्हीलची गरज नाही, याच्यामध्ये व्हीलची गरज पडते ॲटोमॅटिक स्ट्रिंग ॲक्शनसाठी, स्टिरिंग ॲक्शन म्हणजे युनिफॉर्म हिटिंगसाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये टेम्परेचर जास्त, याच्यामध्ये टेम्परेचर कमी आहे. ओके. याच्यामध्ये कंडक्शनने हिटिंग होते, याच्यामध्ये रॅडिएशनने हीट होते. याची कॉस्ट जास्त आहे पण साईज पण मोठी आहे, आणि याची कॉस्ट कमी आहे पण मग साईज पण छोटी आहे. ओके. सो कंपॅरिझनसुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ओके. सो राईट डाऊन दिस.